नमस्कार, पांचाली इन्शुरन्समध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. कालच्या व्हिडिओमध्ये हे सांगितलं होतं की बाबा अपघात झाल्यावर प्रथम दक्षता काय घ्यायची. तर आज सांगणार आहे टोल फ्री नंबरवर कॉल करून इंटिमेशन कसं द्यायचं किंवा काय दक्षता घ्यावं लागेल. पहिल्यांदा अपघात झाल्यानंतर सर्वात प्रथम टोल फ्री नंबरवर कॉल करायचा. पॉलिसीवर आपला एक टोल फ्री नंबर असतो, त्यांना टोल फ्री नंबरवर कॉल करायचा. कॉल केल्यानंतर तेथील लोकेशनची माहिती द्यायची आणि त्यानंतर ड्रायव्हरचा लायसन नंबर लागतो. ड्रायव्हर लायसन नंबर कंपल्सरी असतो, त्यामुळे ड्रायव्हरचं लायसन सोबत ठेवा. ड्रायव्हरचा लायसन नंबर सांगा टोल फ्री नंबरवर फोन करून, आणि सर्वेअरचा नंबर भेटून जातो टोल फ्री नंबरवर कॉल केल्यानंतर. त्याच्यानंतर जर गाडीचा समोरासमोर ऍक्सिडेंट झाला असेल आणि समोर त्याचं काही जास्त नुकसान झालेलं असेल किंवा कोणाला जास्त मार लागलेला असेल तर पोलीस पंचनामा करणं गरजेचं आहे. त्यामुळे तिथे लोकल पोलीस स्टेशनला माहिती देऊन पोलीस पंचनामा करून घ्या. आणि पोलीस पंचनामा झाल्यानंतर आपल्याला जे टोल फ्री नंबरवर फोन केल्यानंतर जो सर्वेअरचा नंबर मिळतो, लोकल सर्वेअरला फोन करा आणि सर्वेअरला फोन करून माहिती द्या की बाबा पंचनामा झालाय सगळं, म्हणजे जे काय तिथलं प्रॉपर हे आहे ते सर्व माहिती सांगा. आणि त्यानंतरच तिथलची गाडी हलवा त्या ठिकाणी स्पॉटवरून. तोपर्यंत गाडी हलवत जाऊ नका. गाडी जर रस्त्यामध्ये असेल तर तिथून 200 मीटरच्या आसपास गाडी रोडच्या साईडला लावू शकता. ट्रॅफिक जाम वगैरे होत असेल तर विदाऊट सर्वेअरला न सांगता किंवा इंटिमेशन न देता गाडी जागेवरची कधीही हलवायची नाही. आणि पोलीस पंचनामा केल्याशिवाय गाडी कधीही पुढची प्रोसिजर करायची नाही. धन्यवाद.